नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्च रिपोर्ट म्हणजे काय आणि सर्च रिपोर्ट कशासाठी काढला जातो आणि सर्च रिपोर्टचं एवढं महत्त्व काय, त्याचबरोबर एखादी जमीन खरेदी करत असताना पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे का किंवा सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे का, या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, काय होतंय, ज्यावेळी आपण एखादी मालमत्ता खरेदी करत असतो त्यावेळी कायदेशीरदृष्ट्या सर्च रिपोर्ट काढणे आणि पेपर पब्लिकेशन करणे ह्या काही कायदेशीर तरतुदी आपण मित्रांनो पाहणं गरजेचं आहे. सरासरी आपण पाहिलं तर काही पक्षकारांच्या आयुष्यामध्ये किंवा काही लोकांच्या आयुष्यामध्ये एकदाच प्रॉपर्टी खरेदी करत असतात आणि फार मोठी रक्कम सदर जमीन घेण्यासाठी लावलेली असते आणि ज्यावेळी जमीन खरेदी होते त्यावेळी अनेक लिटिगेशन्स निर्माण होतात आणि फार मोठी रक्कम आयुष्याची पुंजी त्यामध्ये घालून आपण ती जमीन खरेदी केलेली असते आणि ज्यावेळी लिटिगेशन निर्माण होतं त्यावेळी मेहरबान कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत असतात आणि मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हा त्रास भयानक होत असतो. त्यामुळं सदरची प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करत असताना फार काळजीपूर्वक खरेदी करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, पेपर पब्लिकेशनसाठी 4-5 हजार रुपये जातात किंवा सर्च रिपोर्टसाठी 4-5 हजार रुपये जातात. हे पैसे वाचवण्यासाठी आंधळा विश्वास एजंटावर ठेवून आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असतो आणि ज्यावेळी प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर त्यांच्याशी असणारे कायदेशीर संबंध, त्या प्रॉपर्टीशी असे काही नातेवाईक किंवा असे काही लोक ज्यांना घाण दिलेले असेल प्रॉपर्टी, ज्यांचं कर्ज असेल किंवा इतर कोर्ट दावे काय असतील, तर अशी लोक त्यावेळी उठून बसतात आणि हकनाक जो प्रॉपर्टी विकतो तो बाजूला होतो आणि जो घेतो त्याला मानसिक आणि आर्थिक आणि वेळेचं पूर्णपणे वेळ वाया जात असतो. इतकं नुकसान त्या पक्षकाराचं किंवा त्या व्यक्तीचं होत असतं. त्यासाठी पेपर पब्लिकेशन करणं हे गरजेचं आहे आणि सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. आता हा सर्च रिपोर्ट नेमका काय, किती वर्षाचा असतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहत आहोत. सुरुवातीला मित्रांनो आपण पेपर पब्लिकेशन म्हणजे काय पाहूया. ज्यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करताय किंवा जमिनी खरेदी करताय त्यावेळी तुम्ही तुमचा देणार आणि घेणाऱ्यामध्ये काहीतरी ठराविक व्यवहार ठरलेला असतो आणि त्यामुळं तुम्ही संस्कारपत्र करताय किंवा करारपत्र करताय आणि थोडी रक्कम त्यांना ॲडव्हान्समध्ये देताय. ही ॲडव्हान्स रक्कम देत असताना तुम्ही मित्रांनो पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे. आता हे पेपर पब्लिकेशन म्हणजे काय, तर तुम्ही सदरची प्रॉपर्टी विकत घेताय, ह्याचं कोणत्याही जो पेपर जास्त प्रमाणात विकला किंवा खपला जातो त्या पेपरला तुम्ही जाहिरात देणं गरजेचं आहे की सदरची प्रॉपर्टी, त्याच्या चारी दिशा आणि त्या प्रॉपर्टीमध्ये असणारे सगळं झाडं, झुडपं, विहीर जे काय असेल ते सर्व मी विकत घेत आहे आणि ह्या प्रॉपर्टी संदर्भात कुणाचं काही लिटिगेशन, कोर्ट कचेऱ्या, तारणघाण किंवा अन्य काही इतर दावे जर प्रलंबित असतील तर सदरची प्रॉपर्टी मी खरेदी करत असून तुमची जी काही तक्रार असेल ती 7 दिवसात आम्हाला कळवावी, नसेल तर आम्ही प्रॉपर्टी निर्दोष खरेदी करत आहोत, अशा पद्धतीनं पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे. पेपर पब्लिकेशन केल्यामुळं समजा उद्याच्या काळामध्ये त्या मिळकती संदर्भात जर कोर्टामध्ये दावा उभा राहिला तर तुम्ही ते पेपरचं कटिंग मेहरबान कोर्टामध्ये पुरावा म्हणून हजर करू शकता. जर तुम्ही पेपर पब्लिकेशन केलं नसा, प्रायमा फेशी तुम्ही प्रॉपर्टी ही चुकीच्या पद्धतीनं खरेदी केलं असं होत असतं. त्यामुळं कुठलीही जमीन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करत असताना तुम्ही पेपरला जाहिरात देणं गरजेचं आहेच. त्यासाठी किरकोळ पैसे खर्च होतात म्हणून मित्रांनो तिकडं पाहू नकोसा. पेपरला जाहिरात द्या की ही प्रॉपर्टी, हा गट नंबर मी खरेदी करत आहे, अशा पद्धतीनं 7 दिवसाची 15 दिवसाची नोटीस द्या आणि त्या पद्धतीनंच तुम्ही जमीन खरेदी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सर्च रिपोर्ट म्हणजे काय ते पाहूया. सर्च रिपोर्ट म्हणजे जमिनीच्या संदर्भात असणारे लिटिगेशन्स किंवा जमिनीचं संदर्भात असणारे
गेल्या 30 वर्षापर्यंत हा सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल तर कमीत कमी 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढणे गरजेचं आहे. आता हे सर्च रिपोर्ट म्हणजे काय? सदरची जमीन ही 30 वर्षापूर्वी कोण मालक होता आणि त्या मालकानं सदरची जमीन किती मालकांना विकली आणि तुम्ही कितवा मालक आहे आणि ती प्रॉपर्टी खरेदी करायची असते त्यावेळी त्या संदर्भात जे काय त्या प्रॉपर्टी संदर्भात किती वेळा हस्तांतर झालं किंवा पूर्वी कोण मालक होता, त्यानंतर त्या प्रॉपर्टी संदर्भात 30 वर्षामध्ये कोर्टामध्ये कोणकोणते दावे दाखल झालेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. त्या संदर्भात 30 वर्षामध्ये कोणकोणते दावे प्रलंबित आहेत आणि कोणता वाद निर्माण झालेला होता आणि तो संपला आहे का नाही संपला आहे ह्या सर्च रिपोर्टवरनं समजून येत असतं. त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीवर 30 वर्षात कोणकोणत्या बँकेची कर्ज घेतलीत किंवा कोणत्या बँकेचं आता सद्यस्थितीत कर्ज आहे, ते सदरची प्रॉपर्टी ही सरकारी होती, खाजगी होती, भाडेपट्ट्याने होती, ह्याचा संपूर्ण लेखाजोखा तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये मिळत असतो. त्याचबरोबर सदरची प्रॉपर्टी कुणाला घाण दिलेली आहे का, लीज पेंडन्सीमध्ये पडलेली आहे का, किंवा त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते. त्यामध्ये इतर हक्कामध्ये वारस कुणाकुणाची नोंद झालेत, कुणाकुणाला कुळ म्हणून लागले, संरक्षित लागले का साधं कुळ लागलं, किंवा नियंत्रित सत्ता प्रकारात आहे किंवा 2 नंबरची जमीन होती भोगोटा क्रमांक ती 1 मध्ये केलेली आहे का, भोगोटे क्रमांक 3 होती का 4 होती, अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुम्हाला 30 वर्षामधली ह्या सर्च रिपोर्टमध्ये मिळत असते. ह्यालाच मित्रांनो सर्च रिपोर्ट म्हणतात. आता हा सर्च रिपोर्ट का काढावा? मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करत असता तुम्हाला 30 वर्षे त्या प्रॉपर्टीचं काय परिस्थिती होती, कर्ज होतीत का, कुळ कायदा होता का, प्रॉपर्टी कशी ट्रान्सफर झाली, प्रॉपर्टी घेताना नंबर भोगोटा क्रमांक 1चे आहे का 2चे आहे का, ह्या संदर्भात संपूर्ण तुम्हाला माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं तुम्ही ती प्रॉपर्टी पूर्णपणे खरेदी करण्यासाठी पात्र असते. समजा तुम्ही काही लिटिगेशन असेल आणि तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली आणि त्या प्रॉपर्टी संदर्भात तुमच्या मुलाच्या हयातीमध्ये, तुमच्या हयातीनंतर मुलाच्या हयातीमध्ये जर काही लिटिगेशन निर्माण झाली किंवा तुमच्या नातवा असताना काही लिटिगेशन निर्माण झाली तर त्यावेळी विनाकारण त्रास होऊ शकतो आणि कोर्ट पायऱ्या चढून आर्थिक, शारीरिक, मानसिक हा त्रास होत असतो. त्यासाठी कोणतीही प्रॉपर्टी किंवा मालमत्ता खरेदी करत असताना सर्च रिपोर्ट काढणं गरजेचंच आहे आणि काढावंच. माझी तरी पूर्णपणे तुम्हाला सांगणं असेल कायदेशीर की सर्च रिपोर्ट काढल्याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू नका. त्याचबरोबर पेपर पब्लिकेशन केल्याशिवाय प्रॉपर्टी खरेदी करू नका. प्रायमा फेसी हे फार महत्त्वाचे एव्हिडन्स आहेत. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सर्च रिपोर्ट काढता त्यावेळी सदर सर्च रिपोर्टप्रमाणे तो सर्च रिपोर्ट जर तुम्ही 3 महिन्याच्या आत असेल तर कोणत्याही बँकेचं त्या प्रॉपर्टीवर तुम्ही कर्ज घेणार असाल तर तो सर्च रिपोर्ट बँकेमध्ये चालत असतो. फक्त बँक सर्च रिपोर्ट काढत असताना बँकेचे जे वकील असतात, बँकवर नेमलेले पॅनलमध्ये नेमलेले असतात, त्याच वकिलाकडनं ते सर्च रिपोर्ट काढणं कायदेशीर गृहीत मानलं जातं. कारण सर्च रिपोर्टमध्ये काही चुकीची माहिती जर आली तर त्यासाठी ते जे वकील पॅनलवर असतात त्यांना कायदेशीररित्या बंधनकारक धरलं जात असतं. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर तुमचे जवळचे नातेवाईक वकील असतील किंवा मित्र वकील असतील किंवा कोणतेही वकील असतील त्यांच्याकडं तर तुम्ही सर्च रिपोर्ट कमीत कमी 30 वर्षाचा काढून घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. त्याशिवाय तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू नका. मित्रांनो, गेल्या वर्षीच एक माझ्याकडे अशीच केस आली. पक्षकारानं प्रॉपर्टी बिन सांगता खरेदी केली होती. वकिलांचा कोणत्याही प्रकारचे कुठल्याही वकिलांचा सल्ला घेतला नव्हता. माझा पक्षकार गेले 10 वर्षापासून आहे. माझा सुद्धा त्यांनी प्रॉपर्टी घेताना सल्ला घेतला नाही. मोक्याच्या ठिकाणची प्रॉपर्टी मिळते म्हणून प्रॉपर्टी खरेदी केली. प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर जी काय रक्कम असेल ती त्या खरेदी देणाऱ्याला दिली. त्यानंतर 1 वर्ष गेल्यानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये रस्त्याकडेला प्रॉपर्टी असल्यामुळं 3 मजली बिल्डिंग त्यामध्ये तिथं बांधली.
खायचे आणि 2 नंबरचे संपूर्ण गाळे हे भाड्याने दिले, कारण मोक्याच्या ठिकाणी कॉर्नर पीस होता, त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी जागा असल्यामुळे 3 मजली बिल्डिंग कमीत कमी 70-80 लाख रुपये खर्च करून बिल्डिंग बांधली आणि स्वतःचा व्यवसाय खायच्या तळमजल्यावर ठेवला. पहिल्या मजल्यावरती गाळ भाड्याने दिलं, तिसऱ्या मजल्यावरती ही राहण्यासाठी व्यक्ती गेलीत आणि 3 वर्षे झाल्यानंतर मित्रांनो, ज्यांच्याकडं प्रॉपर्टी खरेदी केली होती त्यांच्या बहिणी उठून बसल्या. त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला की सदरचे प्रॉपर्टी खरेदीपत्र रद्द व्हावं आणि आमचा हिस्सा आम्हाला मिळावा. प्रश्न निर्माण असा झाला मित्रांनो, पेपर पब्लिकेशन आमच्या पक्षकारांनी केलं नव्हतं, सर्च रिपोर्ट काढला नव्हता, वंशावळ खरेदी देणाऱ्याची काढली नव्हती आणि आत्ता अजूनसुद्धा सध्या 2025मध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस चालू आहे. अशा पद्धतीनं आता प्रत्येक तारखेला आमचा पक्षकार कोर्टामध्ये येतो, फेऱ्या मारतो. सदरची केस दुसऱ्या वकिलाकडे आहे, माझ्याकडे पण नाही, पण जवळचा पक्षकार असल्यामुळं येतो, माझा सल्ला मोफत घेतो. वैशिष्ट्य आहे, माझा सल्ला मोफत येतो महिन्याला फेऱ्या मारतो. यामध्ये मग तुला सांगायचं एवढंच उद्देश आहे मित्रांनो, सर्च रिपोर्ट पेपर पब्लिकेशन केल्याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच ग्रामीण भाषेतून कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी माझे व्हिडिओ पाहत राहा आणि कायदेशीर माहिती समजावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण आजचा भारतीय नागरिक हा कायद्याच्या बाबतीत सज्ञान झाला पाहिजे किंवा माहिती मिळाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून माझे ग्रामीण भाषेतून पूर्णपणे व्हिडिओ असतात, त्यामुळे समजण्यात सोपे असतात. मित्रांनो, अशा संदर्भात काही कायदेशीर अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये प्रत्येकाचंच उत्तर देता येत नाही, कारण कमेंट जास्त येतात. काही जास्त अडचण असेल तर मला फोन करून सल्ला तुम्ही विचारू शकता. मी फी घेत नाही, मला वेळ असेल जास्तीत असतोच, मी क्लायंटचे फोन मोफत उचलतो आणि कायदेशीर सल्ला मोफत देत असतो. एक म्हणतात 3 वेळा देतो, 4थ्या वेळी जर पाहिजे असेल सल्ला नामात्र माझी फी असते. फक्त काही पक्षकार विनाकारण त्रास द्यायच्या उद्देशानं कोणतीही माहिती विचारतात, त्यामुळं योग्य जर माहिती तुम्हाला कायदेशीर पाहिजे असेल तर माझ्याकडून मोफत सल्ला मिळेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्र.